विमानाने या भव्य राज्यस्तरीय कबड्डीच्या स्पर्धेचा सुरुवातीलाच आपल्या सर्वांच्या साक्षीने उद्घाटन झालं असं मी या निमित्ताने जाहीर करतो. खऱ्या अर्थाने ज्याला जानता म्हणून ही ख्याती निवड मुंबई महाराष्ट्रात आणि भारतात नाही तर जगामध्ये मिळालेली आहे. आणि जगामध्ये एकमेव असं महापुरुष आहे की ज्याच्या प्रत्येक जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पुतळा आपल्याला पाहायला मिळतो. ते आपले जाणते राजा आदरणीय आणि विशेषतः महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय आहेत. ते कोणीही नकारू शकणार नाही. आणि म्हणून त्यांची प्रेरणा घेऊन आजच्या जयंतीच्या निमित्ताने आज आपण हा जो उपक्रम हा जो राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा भरवलेल्या आहेत त्याबद्दल जय भारत क्रीडा मंडळाचा मनापासून मी अभिनंदन करतो आणि कौतुक देखील करतो. कला असेल, क्रीडा असेल, शैक्षणिक स्तरावरच्या मंडळाने खूप खूप मोठ्या प्रमाणावरती उपक्रम घेण्याचं धाडस दाखवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. मला आठवतंय की या भागाचा आमदार या नात्याने ज्यावेळी पहिल्यांदा गोकुलाष्टमी उत्सव आणि विशेषतः दहीहंडीचा उत्सव ज्यावेळी साजरा करण्याची भूमिका आपण सर्वांनीच घेतली त्यावेळी लोक 5 थराच्या वरती जात नव्हते. फारसा फार 6 थर होता. पण त्यावेळी पण देखील या डिलाय रोड मधून एकमेव असा मंडळ होता की ज्यांनी मुंबई शहरामधून हादरवून दाखवण्याचं काम किंवा साहस दाखवण्याचं काम केलं. आणि मग 7 थर असेल 8 थर असेल ही पराक्रम पण देखील जय भारत क्रीडा मंडळाने करून दाखवण्याची भूमिका घेतली. आणि त्याचा एक भाग करून सर्व मंडळाच्या पदाधिकारी आणि सहकाऱ्यांची अपेक्षा होती की राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा देखील आपल्या माध्यमातून व्हावं. आणि आज बघता बघता तो स्वप्न साकार झालेला आहे. त्याबद्दल तुमचा मी मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो. मी आता आले सांगितलं अध्यक्ष कुठे तर मी बोललो अध्यक्ष कुठेतरी स्पर्धा लावत असेल इकडे किंवा कुठेतरी काहीतरी लाईट 4 वाजता बघत असेल. आज ते असे परिश्रम करणारे कार्यकर्ते जय भारत क्रीडा मंडळाला लाभल्यामुळे हे आज हा उत्सव आणि आज ही स्पर्धा ही तुम्हाला दिसते. त्यापेक्षा भव्य जी होताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणून मी या सर्व मंडळाचा मनापासून या निमित्ताने मी कौतुक करतो. या भागाचे आमदार आदरणीय आदित्य ठाकरेजी पण काही कारणास्तव ते मुंबई बाहेर असल्यामुळे उद्या परवापासून आणि म्हणून ते देखील 22 तारखेला येण्याचा प्रयत्न तर होईलच होईल. पण त्यांच्या वतीने पण जे आलेले राज्यभरातले जे खेळाडू आहेत त्या सर्वांचा स्वागत करतो आणि जय भारत क्रीडा मंडळाला मनापासून अभिनंदन आणि कौतुक करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही आमच्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर मी जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत ध्यानताराचा चषक भव्य राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून विनंती करतो. आमच्या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री सुभाष पावडेकर यांना विनंती करतोय की उपस्थित आमच्या मुख्य व्यासपीठावरती विधान परिषद आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सन्माननीय श्री सचिनभाऊ वाईट यांचा आपण इथे यथोचित सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहिलं सौभाग्यवती इंदुमतीची खांडेकर शाखा समन्वयक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्रमांक 199. त्याचबरोबर उपशाखा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्रमांक 198 मीनाक्षी कदम यांच्या देखील इथं आगमन झालं आणि जय भारत क्रीडा मंडळ भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. त्याचबरोबर आमच्या या मुख्य व्यासपीठावरती प्रमुख अतिथी सन्माननीय श्री सचिनभाऊ वाहिरे विधान परिषद आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा यथोचित सन्मान केला जातोय. मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री सुभाष पावडेकर यांच्या शुभ हस्ते जय भारत क्रीडा मंडळाला पुरस्कृत जाणतानाच्या चषक 2025 आजचा पहिला दिवस आणि आजच्या पहिल्या दिवशी विनंती करतो सर्व प्रेक्षक आणि आमच्या खेळाडूंना एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सन्माननीय प्रमुख पाहुण्यांसाठी श्री सचिनभाऊ वाहिर विधान परिषद आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत जाणतानाचा चषक 2025 या ऐतिहासिक मैदानामध्ये स्पर्धेला सुरुवात झाली आहे. एक भव्य दिव्य कबड्डीचा सोहळा सलग 4 दिवस आपण अनुभवणार आहोत पाहणार आहोत. आणि या मैदानामध्ये गर्दी म्हटलं तर खेळाडूंना त्याचबरोबर प्रेक्षकांना खेळण्यात बसण्यासाठी संधी नसते असंही आमचं मैदान. त्याचबरोबर सन्मान चिन्ह बाईची उद्गार शाल जय भारत क्रीडा मंडळाच्या माध्यमातून सन्माननीय अध्यक्ष सुभाष बावडेकर यांनी प्रदान केली. आमच्या मुख्य व्यासपीठावरती विधान परिषद आमदार सन्माननीय श्री सचिनभाऊ वाहिर त्याचबरोबर कार्यसम्राट शाखा प्रमुख शिवसेना शाखा क्रमांक 199 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गोपाळजी खाडे यांचा
सन्माननीय श्री गोपालभाऊ खाडे यांचा इथे यथोचित सन्मान केला जातो. मी मंडळाचे अध्यक्ष जयभार क्रीडा मंडळाचे सरचिटणीस सन्माननीय श्री राजगुरव यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते कार्यसम्राट शाखा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गोपालजी खाडे यांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. माईची उद्गार शाल सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन जयभार क्रीडा मंडळ पुरस्कृत जाणता राजा चषक या स्पर्धेच्या माध्यमातून हॅलो 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 होणाऱ्या सामीलसाठी पहिला पुकार होळी मंडळ मुंबई उपनगर विरुद्ध जय दत्तगुरु संघ मुंबई शहर मुंबई शहर विरुद्ध मावळी मंडळ ठाणे उत्कर्षकला मंडळ मुंबई उपनगर विरुद्ध अंबिका सेवा मंडळ मुंबई उपनगर या स्थायी संघांना खेळण्यासाठी पहिला पुकार होळी मंडळ मुंबई उपनगर जय दत्तगुरु मुंबई शहर नवोदित संघ मुंबई शहर मावळी मंडळ ठाणे उत्कर्ष क्रीडा मंडळ मुंबई उपनगर अंबिका सेवा मंडळ मुंबई उपनगर या स्थायी संघांच्या संघ व्यवस्थापना विनंती आपल्या खेळण्यासाठी पहिला पुकार. त्याचबरोबर मी विनंती करतो जयभार क्रीडा मंडळ पुरस्कृत जाणता चषक आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय प्रमुख पाहुणे रामभाऊ साळगावकर भारतीय कामगार सेना सरचिटणीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आणि मी विनंती करतो उमेश मोरे आमच्या मंडळाचे माजी खेळाडू यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण रामभाऊ साळगावकर यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. जयभार क्रीडा मंडळ पुरस्कृत जाणता राजा चषक भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा उपस्थित सर्व मान्यवरांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. तर जोरदार गाणं झालं पाहिजे आमच्या रामभाऊसाठी कारण की आयोजन केलं अतिशय दमदार कामगिरी त्यांच्या माध्यमातून नेहमीच आम्हाला पाहायला भेटते. मग खेळ असो सामाजिक कार्यक्रम असो त्याच्या माध्यमातून नेहमीच दर्शक राहिले यथोचित सन्मान केला जातो. उमेश मोरे यांच्या माध्यमातून सन्माननीय प्रमुख पाहुणे रामभाऊ साळगावकर यांचा. त्यानंतर मी विनंती करतो हिंदुस्थानाचा अभिमानाचा पुरस्कार प्रथम कबड्डीमध्ये ज्यांना प्राप्त झाला सन्माननीय श्री सदानंद शेट्टी सर यांचा यथोचित सन्मान केला जातो. मी विनंती करतोय जयभार क्रीडा मंडळाचे सन्माननीय श्री योगेश देसाई वशिंदार यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हिंदुस्थानाचा सन्मानाचा अभिमानाचा कबड्डीच्या खेळामध्ये प्रथम पुरस्कार ज्यांना प्राप्त झाला अर्जुन अवॉर्ड आणि ज्यांना हिंदुस्थान सन्मानित करण्यात आलं त्यांचा यथोचित सन्मान केला जातो. मी मंडळाचे खजिनदार सन्माननीय श्री योगेश देसाई यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय शेट्टी सर यांचा आपण इथे यथोचित सन्मान करायचा आहे. त्यानंतर मी विनंती करतोय जयभार क्रीडा मंडळाने पुरस्कृत केलेली जाणता राजा चषक 2025 भव्य राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आणि आमच्या विनंतीला मान देऊन राष्ट्रीय कबड्डी खेळाडू ज्यांना महाराष्ट्राचा सन्मानाचा अभिमानाचा पुरस्कार दिला गेला सन्माननीय श्री मिलनजी जाधव सर शिवछत्रपती पुरस्कार देऊन त्यांना यथोचित सन्मान केला. व्यावसायिक संघ महिंद्रा स्थानिक संघ इज्जत या खेळाडू जयभार क्रीडा मंडळाचे माजी अध्यक्ष संजयजी पाटील आपणास विनंती करतो की आपण विलास जाधव सर यांचा आपण इथे यथोचित सन्मान करायचा. जयभार क्रीडा मंडळ पुरस्कृत जाणता राजा चषक 2025 भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली आहे आणि प्रामुख्याने जर पाहिलं आमच्या मुख्य व्यासपीठावरती यथोचित सर्व प्रमुख पाहुण्यांचा आम्ही यथोचित सन्मान करतोय. संजयजी पाटील सर आपण विनंती करतोय की आपण राष्ट्रीय कबड्डी खेळाडू विलास जाधव सर शिवछत्रपती पुरस्कार देऊन त्यांनी महाराष्ट्र सरकारने त्यांचा सन्मान केला असे तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके व्यावसायिक संघ महिंद्रा आणि स्थानिक संघ एजीएस या संघाचे राष्ट्रीय कबड्डी खेळाडू विलासजी जाधव सर यांचा यथोचित सन्मान केला जातो. त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव हे देखील जयभार क्रीडा मंडळामधून कबड्डी खेळतात ते देखील या मैदानामध्ये उपस्थित आहेत. ओंकार जाधव स्वागत करतो. त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय श्री राष्ट्रीय कबड्डी खेळाडू पंडितजी काळगावकर मुंबई शहर कबड्डी असोसिएशन कार्यकारिणी सदस्य त्यांचा देखील आम्ही जयभार क्रीडा मंडळाच्या माध्यमातून जनता राजा 2025 या कबड्डी स्पर्धे माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय.
कंपनीला सुटला. भाई चाय है क्या भैया? पाहिजे एक कप में ठंडा हो गया वो. त्याचबरोबर जयभाग क्रीडामंडळ पुरस्कार प्रमुख पाहुणे सौभाग्यवती इंदुमती खांडेकर शाखा संवर्धन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्रमांक 199 उत्तम शिवाडेकर आपल्याला विनंती करतोय की सौभाग्यवती इंदुमती खांडेकर शाखा संवर्धन शाखा क्रमांक 199 पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आपण याची सन्मान करायचा आहे. सौभाग्यवती इंदुमती खांडेकर शाखा क्रमांक 199 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आपण याची सन्मान करतोय. उत्तमजी बावडेकर मंडळाचे माजी खेळाडू यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. जयभाग क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या जाणता राज्याच्या शक्यभव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा या स्पर्धेच्या माध्यमातून त्यानंतर मी विनंती करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय प्रमुख पाहुणे सौभाग्यवती मीनाक्षी कदम कोटू शाखा प्रमुख शिवसेना ठाकरे शाखा क्रमांक 198 यांचा देखील यथोचित सन्मान केला जातो. अभिलाषी पाटील आपल्याला विनंती करतो की आपण पुष्पगुच्छ देऊन उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान करायचा. उपस्थित सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान केला जातोय. या जयभाग क्रीडा मंडळ पुरस्कृत भव्य राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून जाणता राज्याभिषेक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून मित्रहो आपल्याला माहिती असेल जयभाग क्रीडा मंडळाचे माजी अध्यक्ष कैलासवासी जयप्रकाश जाधव या कमी जिंकणाला या स्पर्धेच्या माध्यमातून या क्रीडांगणाला नाव देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर मंडळाचे माजी खेळाडू कैलासवासी दीपक पवार अर्थात त्यांचा एक यांचा देखील या कमी जिंकण्यात जयभाग क्रीडा मंडळ पुरस्कृत जाणता राज्याभिषेक भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून क्रीडांगणाला नाव देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर एका यथोचित सन्मान केला जातोय. कैलासवासी जयप्रकाश जाधव यांच्या पत्नी जयभाग क्रीडा मंडळाचे माजी अध्यक्ष आणि जयभाग क्रीडा मंडळाचे माजी कबड्डी खेळाडू कैलासवासी जयप्रकाश जाधव यांच्या पत्नी सरिताजी जयप्रकाश जाधव यांचा यथोचित सन्मान केला जातो. मी विनंती करतोय विधान परिषद आमदार सन्माननीय श्री सचिन भाऊ राहील यांना विनंती करतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना विनंती करतो की यांच्या शुभ हस्ते आपण जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आमच्या जयभाग क्रीडा मंडळाचे माजी खेळाडू आणि माजी अध्यक्ष कैलासवासी जयप्रकाश जाधव यांच्या पत्नी यांचा इथं सन्मान केला जातो. या भव्य दिव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून जाणता राज्याच्या शोक त्यानंतर मी विनंती करतोय त्याचबरोबर मी विनंती करतोय उषा शशिकांत डोणे यांचा देखील इथे यथोचित सन्मान केला जातोय. मी रामभाऊ साळगावकर आपल्याला विनंती करतोय की आपण हा सन्मान करायचा विनंती करतोय. सौभाग्यवती उषा शशिकांत डोणे यांचा यथोचित रामभाऊ आपल्याला विनंती करतोय रामभाऊ आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा. जयभाग क्रीडा मंडळ पुरस्कृत जाणता राज्याभिषेक भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून त्याचबरोबर जयभाग क्रीडा मंडळाने पुरस्कृत केलेली जाणता राज्याभिषेक 2025 भव्य राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या मुख्य व्यासपीठावरती राष्ट्रीय कबड्डी खेळाडू महाराष्ट्राचा अभिमानाचा सन्मानाचा पुरस्कार देऊन त्यांना घेऊन आले. संबंधित श्री राजेश पाडावेकर यांचं देखील इथं आगमन झाले.
मी राजेश पाडवे सर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. जय भारत क्रीडा मंडळ आयोजित जाणता राजा चषक या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून थँक्यू. त्याचबरोबर विनंती करतो या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला लाभलेले महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन यांनी नियुक्त केलेले आमचे पंचप्रमुख सन्माननीय श्री माळोजी भोसले स्पर्धा निरीक्षक महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांचा यशस्वी सन्मान केला जातोय. मी विनंती करतोय सन्माननीय माळोजी भोसले आपल्याला विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं. आपला यशस्वी सन्मान केला जातोय. जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून अनुपस्थिती आहे. आपण त्यांचा यशस्वी सन्मान येणाऱ्या वेळेत आपण करू. त्यानंतर मी विनंती करतोय सन्माननीय श्री विद्याधर घाडी पंचप्रमुख महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांचा पण यशस्वी सन्मान करतो. मित्र जरा एक जोरदार झाला पाहिजे. सन्माननीय श्री विद्याधर घाडी पंचप्रमुख महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन सन्माननीय श्री प्रमुख आपल्याला विनंती करते की आपल्या शुभार्थी अविनाश आमचे राष्ट्रीय कबड्डी खेळाडू अविनाश सावरकर यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातो. सन्माननीय महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनने नियुक्त केलेले पंचप्रमुख घेतला. ओके सन्माननीय सचिन वाईट यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातो. त्यानंतर मी विनंती करतोय सन्माननीय श्री भरत चिमुळे स्पर्धा निरीक्षक मुंबई शहर कबड्डी असोसिएशन यांनी नियुक्त केलेल्या स्पर्धेच्या माध्यमातून जाणता राजा चषक 2025 सचिन भाऊ आई आपल्याला विनंती करतो भाऊ की आपण हा देखील सन्मान करायचा आहे. सन्माननीय श्री भरत चिमुळे स्पर्धा निरीक्षक मुंबई शहर कबड्डी असोसिएशन जय भारत क्रीडा मंडळ आयोजित जाणता राजा चषक भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि आजचा हा ऐतिहासिक दिवस आपण पाहतो. छत्रपती शिवाजी महाराजांची 356वी जयंती आज आपण इथे सातारमठात साजरी करतो. हिंदुस्थानात आणि हिंदुस्थानाच्या बाहेर अभिमान आहे आम्हाला त्या राज्याचा सन्मान केला जातोय. त्यानंतर मी विनंती करतोय सन्माननीय श्री सुनीलजी नवले पंचप्रमुख मुंबई शहर कबड्डी असोसिएशन यांची नियुक्ती केली आहे. जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत जाणता राज्य चषक 2025 भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून मी विनंती करतोय त्यांचा देखील यथोचित सन्मान आपण करायचा आहे. तर मी विनंती करतोय जय भारत क्रीडा मंडळाच्या माध्यमातून आयोजित केलेली जाणता राज्य चषक भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा सन्माननीय श्री माळोजी भोसले स्पर्धा निरीक्षक महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांचा यथोचित सन्मान केला जातोय. विधान परिषद आमदार सन्माननीय श्री प्रशांत वाईट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुष्पगुच्छ माईचे उद्गार शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय. त्यानंतर शेवटचा सन्मान असेल सन्माननीय श्री सुनीलजी नवले पंचप्रमुख मुंबई शहर कबड्डी असोसिएशन यांचा देखील यथोचित सन्मान केला जातोय. मी भाऊ आपल्याला विनंती करतोय हा शेवटचा सन्मान असेल आपण त्यांचा देखील यथोचित सन्मान करायचा. जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत जाणता राजा चषक भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा हा पहिला दिवस दिनांक 19/2/2025 रोजी या स्पर्धेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर मी अजून एका सन्मान राहिलाय माफी असावी सन्माननीय श्री शरदशिव कालंकर संयुक्त कार्यवाहक मुंबई शहर कबड्डी असोसिएशन यांचा देखील यथोचित सन्मान केला जातो. भाई आपल्याला विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपला यथोचित सन्मान केला जातो. जोरदार आमच्या भाईंसाठी झालं पाहिजे. सन्माननीय श्री शरदशिव कालंकर संयुक्त कार्यवाहक मुंबई शहर कबड्डी असोसिएशन यथोचित सन्मान केला जातोय आमच्या लाडक्या भाईंचा. त्याचबरोबर आमच्या या मुख्य व्यासपीठावरती महाराष्ट्राचा अभिमानाचा सन्मानाचा पुरस्कार देऊन ज्यांना गौरवण्यात आले कबड्डी या खेळामध्ये शिवछत्रपती पुरस्कार विजेते कबड्डी या खेळामध्ये राजेश पाडवेकर यांचा देखील यथोचित सन्मान केला जातोय. मी भाऊ आपल्याला विनंती करतोय आपण राजेश पाडवेकर यांचा यथोचित सन्मान करायचा. जय भारत क्रीडा मंडळ
पुरस्कृत सातारा चषक भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून मित्र हो सर्व आमचे प्रेक्षक वर्ग, सलग 4 दिवस आपल्याला ही भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा अनुभवायला मिळणार आहे, पाहायला मिळणार आहे. आणि स्पर्धा जर आपण पाहिली सलग 4 दिवस डी फोकस त्यांच्या माध्यमातून लाईव्ह दाखवली जाणार आहे. या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि होईल तिथे शेअर करा. जय भारत क्रीडा मंडळ या मंडळाच्या वतीनं जिल्हा कबड्डीचा ठराव आणि या ठराव उपस्थित ठराव पाहण्यासाठी आपल्या गिरण गावातील सर्व क्रीडा रसिक, मी आपल्याला एक खास सन्मान आपण या व्यासपीठावर घेतो. हा सन्मान म्हणजे नवकिरण मंडळ, जे अंधेरी 4 बंगला इथं नवकिरण मंडळ आहे, ज्या मंडळाची स्थापना ज्या खेळाडूच्या नजरेतून झाली आणि ज्यांनी कबड्डीवर प्रेम केलं असे मधुसूदन सदरेकर साहेब, यांचा सन्मान आपण घेतोय. मी सदरेकर साहेबांना आत्मस्थ होण्याची विनंती करतोय की साहेबांना आत्मस्थ व्हावं. गेल्या 50 वर्षापासून नवक्रीड क्रीडा मंडळ सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख आणि ठसा ओळखून आहे. मला वाटतं कबड्डी असेल, शरीर संस्था स्पर्धा असतील आणि विविध स्पर्धा आणि वृत्तपत्र विक्रेते यांच्या मदतीसाठी प्रामाणिकपणे निष्ठेने काम करणारे आपले मधुसूदन सदरेकर साहेब यांनी खरं तर या नवक्रीड क्रीडा मंडळाची अजून एक ओळख म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या अगदी या मुंबई शहरामध्ये एका रस्त्याला देखील या मंडळाचं नाव दिलेलं आहे. असं नवकिरण क्रीडा मंडळ आणि या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राहिले आपले मधुसूदन सदरेकर. या स्वतः कबड्डीचे खेळाडू आहेतच आणि याच बरोबर मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे संयुक्त सचिव म्हणून देखील सदरेकर साहेबांनी काम पाहिलं आहे. मी वेळ न घेता आज आपल्या सर्वांच्या उपस्थित असणारे विधान परिषदेचे आमचे लाडके भाऊ सचिन भाऊ, राम भाऊ, त्याचबरोबर आपल्या शाखेचे शाखा प्रमुख गोपाळ खाडे साहेब यांना विनंती करतो की आपण या बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे सरचिटणीस मी संजय चौकेकर साहेबांना देखील विनंती करतोय की आपण स्वतः देखील व्यासपीठावर उपस्थित राहायचा आणि या ज्या सन्मान मूर्तीचा आपण सन्मान करतोय असे बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे कार्याध्यक्ष मधुसूदन सदरेकर सर यांचा छोटासा सन्मान आपण सुभाष बावडेकर साहेब आपल्या शुभ हस्ते, जय भारत क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सुभाष बावडेकर साहेब यांच्या शुभ हस्ते सचिन भाऊ, त्याचबरोबर आमचे राम भाऊ आणि आपल्या शाखेचे लाडके शाखा प्रमुख गोपाळ खाडे यांच्या उपस्थित या क्रीडा रसिकेवर या गिरण गावातील क्रीडा प्रेमींना एक सन्मान देण्यासाठी म्हणून आपण यांचा सन्मान करतोय. मधुसूदन सवडेकर बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे कार्याध्यक्ष, त्याचबरोबर संजय चौकेकरजी यांचाही सन्मान होतोय. आता आता होईल ना नंतर काय करायला ज्या गिरण गावाला कबड्डीवरती भरभरून प्रेम केलं, महाराष्ट्राच्या संघात एकेकाळी पूर्ण सत्ता आणि दादागिरी असलेला आपला गिरणगाव आणि या कबड्डीच्या प्रेमाखातर प्रेम करणारे व्यक्तिमत्व, असा व्यक्तिमत्वाचा सन्मान विधान परिषदेचे आमदार सचिन भाऊ आहे यांच्या हस्ते होते. खूप खूप धन्यवाद भाऊ. त्याचबरोबर बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे सरचिटणीस संजयजी चौकेकर यांचाही सन्मान करण्याची वेळ या विनंती मी सुभाष बावडेकर साहेबांना विनंती करतो की आपण संजयजी चौकेकर साहेब सरचिटणीस यांचा पुष्प देऊन आपण सन्मान करावा. बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे सरचिटणीस संजयजी चौकेकर साहेब यांचाही सन्मान होतो. जय भारत क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सुभाष बावडेकर सर यांना विनंती करतो की बावडेकरजी आपण संजयजी चौकेकर साहेबांचा देखील सन्मान करायचा आहे. या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित जाणता नजर चषक पाहण्यासाठी, कबड्डीचा थरार पाहण्यासाठी उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं मनापासून स्वागत. या 2 सन्मान पुस्तिका सन्मान जय भारत क्रीडा मंडळाच्या वतीने होतं.
खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय चांगल्या प्रकारे आपण सर्व उपस्थित मान्यवरांचा आपण सन्मान केला. त्यानंतर मी विनंती करतोय, शेवटचा सन्मान आहे सन्माननीय आमचे जय भारत क्रीडा मंडळाचे माजी खेळाडू. भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून हा पहिला दिवस आहे. शांता राज्य देशात 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे जय भारत क्रीडा मंडळाचे माजी खेळाडू सन्माननीय श्री भगवान दादा यांचं इथं आगमन झालंय. मी विनंती करतोय महाराष्ट्र संघाचा माजी खेळाडू अमर काबिलकर राष्ट्रीय कबड्डी खेळाडू यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण भगवान दादा यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. राष्ट्रीय कबड्डी खेळाडू अमरजी काबिलकर यांना विनंती करतो की आपण भगवान दादा यांचा यथोचित सन्मान करायचा या जाणता राजाचषक भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर या स्पर्धेला आपण पाहिलेले आमचे प्रमुख पाहुणे ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. खऱ्या अर्थाने या स्पर्धेला सुरुवात झाली ते तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके विधान परिषद आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सन्माननीय श्री सचिन भाऊ वाहीर, त्याचबरोबर कार्यसम्राट शाखा प्रमुख सन्माननीय श्री गोपाळ भाऊ खाडे शाखा क्रमांक 199 यांचा देखील इथे उपस्थिती होती. त्याचबरोबर भारतीय कामगार सेना सरचिटणीस सन्माननीय श्री रामभाऊ सळगावकर यांनी देखील या स्पर्धेला उपस्थिती दर्शवली. त्याबद्दल मी जय भारत क्रीडा मंडळाच्या माध्यमातून सन्माननीय अध्यक्ष सुभाष पावळीकर आणि संपूर्ण आमच्या मंडळाच्या माध्यमातून या जाणता राज्यचषक 2025 या भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांचा जाहीर आभार मानतो की आपण आलात आणि आम्हाला उपकृत केलं. त्याबद्दल उपस्थित सर्व मान्यवरांचा खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू. वर काय व्यवस्था केली पाहिजे. हा चांगला आहे हा. आणि अक्षरशः ना घरी जाऊन तोपर्यंत असे कान भणभणायचे. हॅलो जसं की आपण झालाय या तसा या इकडे बारा काय घ्यायचं भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थाने क्रीडांगणाला देखील आम्ही नाव दिलेलं आहे. कैलासवासी आमच्या मंडळाचे माजी खेळाडू माजी अध्यक्ष कैलासवासी जयप्रकाश जाधव यांच्या स्मरणार्थ या क्रीडांगणाला नाव देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर कैलासवासी दीपक पवार अर्थातच बिकू आमच्या मंडळाचे माजी खेळाडू कबड्डी खेळाडू यांचं देखील नाव यांच्या क्रीडांगणाला देण्यात आलेलं आहे. जय भारत क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून मित्रांनो आपण पाहतोय की आज ऐतिहासिक दिवस आहे. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची 300 आणि या जयंतीचं औचित्य साधून जय भारत क्रीडा मंडळाने या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला शांता राजा चषक हे नाव देण्यात आलंय. आणि या ट्रॉफीज आपण पाहतोय आमचे मराठी उद्योजक शांता राजा चषक घेऊन त्या संघाचा आम्ही यथोचित सन्मान करू. उपविजेता संघ सुरू करतोय 31,000 आणि अंतर्गत शांता राजा चषक घेऊन त्याही संघाचा आम्ही यथोचित सन्मान करू. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू देऊन त्यांचा देखील मी यथोचित सन्मान करू. कॉलिंग करायचं. थँक्यू. मी नाही मी आता जॉबला लागलो ना त्याच्यामुळे सुट्टी असेल तरच येतो. धन्यवाद. उपस्थित सर्व मान्यवरांचा आम्ही पुन्हा एकदा जाहीर आभार मानतो की आपण जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 2025 स्पर्धेच्या माध्यमातून विधान परिषद आमदार सन्माननीय श्री सचिनभाऊ वाईट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे यांनी इथं उपस्थिती दर्शवली. त्याचबरोबर राष्ट्रीय कबड्डी खेळाडू शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू राजेश पाडवी सर काही दिवस इथंच आहेत. त्याचबरोबर विलक्षी जाधव सर महाराष्ट्राचा अभिमानाचा सन्मानाचा पुरस्कार विजेते शिवछत्रपती पुरस्कार व्यावसायिक संघ महिंद्रा अँड महिंद्रा स्थानिक संघ एजीएस या संघाचे राष्ट्रीय कबड्डी खेळाडू विलक्षी जाधव सर आपल्या देखील आम्ही जाहीर आभार मानतो की आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण इथे उपस्थिती दर्शवली. त्याबद्दल भाऊ पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आम्ही जाहीर आभार मानतो. जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत शांता राजा चषक भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 2025 कॉलिंग करायचं दुसऱ्या
सामन्यासाठी दुसरा प्रकार होळी मंडळ मुंबई उपनगर विरुद्ध जयभक्त गुरु क्रीडा मंडळ मुंबई शहर. नवोदित संघ मुंबई शहर विरुद्ध मावळी मंडळ ठाणे. उत्कर्ष क्रीडा मंडळ मुंबई उपनगर अंबिका सेवा मंडळ मुंबई उपनगर या साई संघांना दुसऱ्या सत्राच्या दुसरा प्रकार होळी मंडळ मुंबई उपनगर जयवंत गुरु मुंबई शहर नवोदित संघ मुंबई शहर मावळी मंडळ ठाणे उत्कर्ष क्रीडा मंडळ मुंबई उपनगर अंबिका सेवा मंडळ मुंबई उपनगर साई संघांना खेळण्यासाठी दुसरा प्रकार. थँक्यू सर. जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा आता पहिला दिवस उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभास्थानी सर्व खेळाडूंना शुभेच्छा आणि त्यांचा परिचय करून घेतला आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेला सुरुवात झाली. त्याचबरोबर जय भारत क्रीडा मंडळाने पुरस्कृत केलेल्या जाणकार राज्यकिशोर भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी आमच्या सर्वांचे लाडके ज्यांनी क्रिकेटमध्ये एक उल्लेखनीय कामगिरी केली अशा सर्वांचे लाडके महेंद्रजी गुरुवारकर आपल्याला विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. सर्व संघांना सूचना आहे, अजूनही काही संघांनी आपले प्रवेश अर्ज व प्रवेश कृपया आपण व्यासपीठाच्या डाव्या हाताला मंडळाचे सदस्य बसलेले आहेत त्यांच्याकडे आपण आपला प्रवेश अर्ज प्रवेश द्या. पाटील आता बरोबर केलं तिकडे फिरवून मी फिरवणारच होतो. फाटाची वेळ हॉस्पिटलचे एक्सरे टेक्निशियन यांचा सन्मान करतो.
पावसाळी त्यांचा मोठ्या जायचा त्याचप्रमाणे अपेक्षा मुंबई जातो मुंबई दोन नंबर ग्राउंडचा स्कोर इथला 25-23 दोनच पॉईंट मारले त्यांनी हाफ टाइम महाराष्ट्र आणि हिंदुस्थानात केली जाते हिंदुस्थानाचे बाहेर देशामध्ये आणि जे मुख्य
ग्राउंड क्रमांक 3 वरती विनंती करतो महाविद्यालय आपण क्रमांकासाठी या क्रीडा क्षेत्रामध्ये आपण देखील जायचं आमचे सचिव कमिटीचे आणि त्यामध्ये विनंती करतो या प्रत्येक दिवसाचा मानकरी या एका खेळाडू खूप काही मी एवढं लांब पकडणार पण नाही. प्रमुख भूमिका पाहायला दिल्या आमचे यांची संपूर्ण टीम यांच्या पिढीसाठी मेहनत घेत असते आज आपण पाहतोय आणि अर्थाने तुम्ही कशा प्रकारे अनुभव मंडळाच्या माध्यमातून ज्यांनी संपूर्ण थँक्यू व्हेरी मच. हाँ बस क्या है, यही दोस्ती ना अपनी. आज बसायचं आहे काय तर कर काहीतरी. हो राइड नाही मी नाही आवाज दिला. कुठे तोतला, कुठे तोतलाची भाजी कुठे?
काय काय चाललंय काय मारला म्हणे झालं अमित दा बरोबर आहे हा. जय भीम क्रीडा मंडळ ग्रामपंचायत मुंबई बोलून तरी तपाईँ सरकार पहिल्यातिर या पहिल्या नंतर तपाईँ आपण पाहतोय या स्पर्धेला युनिव्हर्सिटी प्रत्येक दिवसाचा मानकरी म्हणून आपण रुपये देणार आहोत ते पुरस्कृत केले तिरुपती मंदिर सोसायटी दिले यांच्या माध्यमातून त्या पुरस्कृत केले आणि त्या तिरुपती मंदिर कंपनी सर्व आमचे संपादकीय संस्थापकीय या देखील उपस्थित आहे त्याबरोबर शुभम पाटील यांच्या देखील हे देखील इथे उपस्थित आहे परंतु गुप्ता यांचा देखील आम्ही देवदास माध्यमातून आपण म्हणतो देसाई यांच्या देखील आम्ही देवदास मंडळाच्या माध्यमातून म्हणतो की संपेचे संपर्क म्हणतो आपले देखील आम्ही आपण म्हणतो आणि शेवटचा थँक्यू करून ज्योती चालू आपल्या देखील आम्ही जसे आपण म्हणतो अजून किती आहे अजून किती पाहिजे कचकच करायला लागल रे मुंबई शहर या परिसरांना शहराच्या मापाचे कारण पूर्ण परिसर आपला विकृती केली गेली एवढी म्हणजे
स्कोर बघ ना त्या ग्राउंडचा 2 नंबरचा. स्कोर काय आला? 27-36. 27-36. हा, सगळे 33 आहे. 27-36. Thank you. ते टच करून परत गेला बॉल होता. फिरवली मॅच त्यांनी. अरे टच करून परत गेला बॉल होता. अरे तिसरा व्यक्ती कुठे आहे साठी नंबर आपला प्रतापगड एकवर होईल गुरुदास मावळे ठाणे आपला सामना दोन राहील या होईल मुंबई